तर इकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि याच हत्याकांड प्रकरणी सक्तीच्या रजेवरती पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुळवडीला रंगांची उधळण करून आनंद साजरा करताना दिसत आहेत। मात्र कोणाबरोबर? तर संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत हे दोन पोलीस रंगांची उधळण करताना दिसत आहेत। या प्रकरणातील आरोपींना ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली त्यांना वाचवलं असा ज्यांच्यावरती आरोप केला जातोय त्याच पोलिसांसोबत या प्रकरणाची सुनावणी घेणारे न्यायाधीश धुळवडीचा आनंद घेताना दिसत आहेत। हे कितपत योग्य आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे। बीडच्या केसमध्ये दोन जे अधिकारी होते ज्यांच्यावर सह आरोपी करा अशी मागणी जी आम्ही वारंवार केली होती। म्हणजे पहिले म्हणजे राजेश पाटील जे 29 नोव्हेंबरला जेव्हा खंडणीची मागणी झाली होती विष्णू चाटेंच्या ऑफिसमध्ये आणि टोळीबरोबर जे अधिकारी उपस्थित होते ते राजेश पाटील आणि प्रशांत महाजन जे अनेक वेळा आरोपींना पदोपदी मदत करत होते। एवढंच नाही तर ते तिरंगा रेस्टॉरंटमध्ये देखील उपस्थित होते। असे प्रशांत महाजन हे दोन्ही अधिकारी आज जज बरोबर होळी खेळताना दिसत आहेत असे मला काही मेसेजेस आणि एक व्हिडिओ देखील आला। ते बघून मला अतिशय म्हणजे काय बोलावं असा प्रश्न पडला कारण हे अतिशय गंभीर आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोजचे नवनवीन येणारे खुलासे खरंच धक्कादायक आहेत। न्याय व्यवस्थेत न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांनी स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं पाहिजे आणि त्यांनी अलिप्तता सुद्धा राखली पाहिजे। मात्र अशा पद्धतीने जर हे फोटो येत असतील तर निश्चितपणे लोकांच्या मनात न्यायदानाच्या संबंधाने चिंता निर्माण होणं स्वाभाविक आहे। आता सुद्धा केज पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सगळ्या महागड्या गाड्या ज्या आरोपींच्या आहेत त्या व्यवस्थित कव्हर करून उन्हाने खराब होऊ नयेत म्हणून झाकून ठेवलेल्या आहेत। म्हणजे पोलीस आरोपींच्या गाड्यांची सुद्धा जर इतकी काळजी घेणारे असतील आणि वरून जर अशा पद्धतीने न्यायाधीश आणि पोलीस एकत्र दिसत असतील तर निश्चितपणे न्याय मिळेल का याबद्दल साशंकता वाटते। पुढची महत्त्वाची बातमी ते सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे। तर तृप्ती देसाईंनी बीड पोलिसांवरती केलेल्या आरोपांनंतर पुरावे घेऊन येण्यासाठी पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे। वाल्मिक कराड प्रकरणात तृप्ती देसाई यांनी बीड जिल्ह्यातील 26 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवरती आरोप केले। दरम्यान तुमच्याकडे कोणते पुरावे असतील तर ते घेऊन चौकशीसाठी यावं असं बीड पोलिसांनी सांगितलं आहे। दरम्यान देसाई 17 मार्चला चौकशीसाठी हजर राहणार आहेत अशी माहिती आहे। पुढची बातमी बार्शीमधून आहे। बार्शीमध्ये टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे। भावाला खुन्नस देऊन बघतो या रागातून एका तरुणावरती 4 जणांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। मांगडे चाळ परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे। रामेश्वर रामगुडे आणि त्यांच्या मावस भाऊ सोमनाथ शिंदे घरासमोर बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी ही मारहाण केली आहे। मारहाण केल्यानंतर पोलिसात तक्रार दिली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील आरोपींकडून देण्यात आली आहे। दरम्यान मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी अद्याप मोकाट असल्याची माहिती आहे। तर इकडे कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये धुळवडीला गालबोट लागलेला आहे। बस आणि ट्रकवरती अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे। कर्नाटक बसवरती ही दगडफेक झाली आहे। धुळवड खेळताना अज्ञातांकडून दगडफेक केल्याची माहिती आहे। पुढची बातमी बघूया। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नेत्यांना बुरा ना मानो होली म्हणत खास शैलीमध्ये शुभेच्छा दिल्या। तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर देत त्यांची अवस्था तिकडे फार वाईट आहे असं वक्तव्य पटोलेंनी केलेलं आहे। पुढच्या काळामध्ये त्यांचा पक्ष टिकेल की नाही माहिती नाही। भाजप त्यांना जगू देत नाही। अजित पवारांना बिना पैशाचं बजेट मांडावं लागतंय असंही पटोले म्हणाले। महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला जो काय त्रास होतोय त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी ही संधी आहे असं म्हणत पटोलेंनी ही ऑफर दिली। दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब आहे। त्यांना भाजप आता पुढच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अशी पण व्यवस्था करून ठेवणार आहे। त्यामुळे आताही बिघडलेलं नाहीये। काँग्रेसकडे त्यांनी यावं। दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पडतंय आताही, आम्ही ते पूर्ण करू।
आणि जसं आता अजित पवारांना बिना पैशाचं बजेट मांडावं लागलं तशी वेळ येणार नाही. कारण की आता सगळा पैसा गुजरातला चालला, गुजरातच्या नेत्यांना चालला महाराष्ट्राचा, तो आपण जाऊ देणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्हाला जे काही त्रास होतोय त्याच्यातून तुम्हाला मुक्त होण्याची संधी आहे. बुरा न मानो होली. होळीमध्ये काही बुरा न मानो होली आहे, सगळे त्याचा आनंद घेतात, प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद होतो. पण आमचा रंग भगवा आहे. आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावा. आणि या भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे. ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगामध्ये न्हावून निघावं आणि सोबत यावं, अशा प्रकारच्या सगळ्यांना मी शुभेच्छा. चांगला परफॉर्मन्स जनतेमध्ये दाखवा हे त्यांच्याकरता योग्य आहे. अशा ऑफर वगैरे महायुतीचे कोणी नेते ऐकत नाही. मी तुम्हाला सांगतो की नाना पटोलेजी आणि महाविकास आघाडीला मॅन्डेट मिळाला आहे की त्यांनी अपोजिशनमध्ये काम करावं आणि अपोजिशनमध्ये सरकारला चांगल्या सूचना द्याव्या. सरकारला चांगल्या सूचना देऊन सरकारला विकासाकडे न्यावं. तुम्ही सुद्धा विकासाकरता मदत करावी.